दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. गावाचं नाव होतं माळेगाव. एका बाजूला दाट जंगल, दुसऱ्या बाजूला पाण्याची खळखळ आणि मध्यभागी काही जुनी घरं. गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांतपणा असायचा, पण तो शांतपणा भूतांसारखा वाटायचा. या गावात एक घर होतं, पांढऱ्या मातीचं, छपरावर शेवाळ जमलेलं आणि अंगणात नेहमी पाणी साचलेलं. घराच्या कोपऱ्यात एका दोरावर लटकत होता एक जुना पाळणा. जणू कोणी त्यात मूल ठेवून गेलं आणि पुन्हा परत आलंच नाही. त्या घरात राहत होती सावित्री, वय जेमतेम 25. डोळ्यात कायम थकवा, पण चेहऱ्यावर शांत हसू. तिचा नवरा 2 वर्षांपूर्वी मुंबईला गेला आणि परत आला नाही. गावात सगळे म्हणतात शहराने गेलं त्याला, पण सावित्री अजून दररोज दार उघडं ठेवून बसायची. रात्रीच्या वेळी तिच्या घरात एकच आवाज यायचा, पाळण्याच्या दोराचा किरकिर करणारा आवाज. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या पाळण्यात काहीच नसायचं. ती रोज म्हणायची, माझं बाळ येईल, पाळणा रिकामी राहणार नाही. आणि लोक कुजबुजायचे, ती बाळाशी बोलते. एका दिवशी सावित्री अंगणात कपडे वाळत घालत होती. अचानक कानात बाळाचं रडणं ऐकू आलं. हलकं पण ओळखीचा आवाज. ती थिजून गेली. घरात कोणीच नव्हतं, पण रडण्याचा आवाज पाळण्याच्या दिशेने येत होता. ती धावत आत गेली. पाळणा हलत होता हळूहळू, जणू कोणी त्याला झुलवतंय. आणि त्या पाळण्यात एक छोटासा हात दिसला, पण ती जवळ गेल्यावर तो हात नाहीसा झाला. ती कुजबुजली, कोण आहेस तू? आणि मग पाळणा थांबला. संपूर्ण घर शांत झालं. फक्त तिचा श्वासाचा आवाज. ती डोळे मिटते आणि पुन्हा उघडते. पाळणा आता रिकामी नाही. त्यात एक छोटं ओलसर कपड्यातलं मूल झोपलेलं होतं आणि त्या मुलाच्या गालावर एक थेंब अश्रूचा वाहतोय, पण ते अश्रू रक्ताचं होतं. रात्री 3 वाजले होते. सावित्रीचा झोपेचा पाय मोडला, कारण घरात कुठेतरी हलकं गाणं ऐकू आलं, अंगाई गीतासारखं. ती उठली. दाराच्या पलीकडून प्रकाश झिरपत होता. ती हळूच चालत होती. पाळणा स्वतःच हलत होता, कोणत्याही वाऱ्याशिवाय, कोणत्याही हाताशिवाय. आणि त्या पाळण्यातलं मूल डोळे उघडे ठेवून तिच्याकडे पाहत होतं. डोळे काळे, खोल, जणू त्या डोळ्यात काहीतरी ओढ आहे, ज्यातून ती बाहेर येऊ शकत नाही. ती पुढे गेली, बाळाच्या गालाला हात लावला आणि तिचं हृदय गोठलं. बाळाचं शरीर थंड होतं, अगदी बर्फासारखं. बाळा, रडत का नाहीयेस तू? आणि त्या क्षणी मुलाच्या ओठातून आवाज आला, पण तो बाळाचा नव्हता. तो आवाज खोल, मोठा आणि पुरुषी होता. आई, मी आधीच रडलोय. सावित्री मागे सरकली. हात थरथरत होते. ती दिवा पेटवते आणि प्रकाशात बाळ दिसतच नाही, फक्त पाळण्यात पडलेलं ओलं कापड. आणि त्या कापडावर पाणीचे नाही, तर रक्ताचे ठिपके. सकाळी गावकरी आले. ती वेडी झाल्यासारखी बसलेली, पाळण्यात पाहत. गावची म्हातारी रेखा म्हणाली, त्या पाळण्यात आधीही मूल होतं, पण ते जन्मल्यावर लगेच गेलं. तुझं पाळणा झुलवतेस ना, तो पाळणा गोदामच्या मागच्या जळालेल्या घरातून आणलेला आहे. सावित्रीला विश्वास बसत नाही. ती म्हणते, माझं बाळ जिवंत आहे, काल बोललं ते माझ्याशी. रेखा तिच्याकडे बघते आणि म्हणते, बाळ बोलत नाही सावित्री, पण ती बोलते. ती कोण? रेखा काही बोलली नाही, फक्त म्हणते, आज संध्याकाळी पाण्याजवळ दिवा लावू नकोस. त्या रात्री सावित्री थरथरत झोपली. ती दिवा बंद ठेवते, पण मध्यरात्री तिला पुन्हा आवाज येतो, अंगाई गीताचा. पाळणा हलू लागतो हळूहळू आणि सावित्रीला जाणवतं कोणीतरी तिच्या मागे उभं आहे. ती हळूच वळते, पण कोणीच नसतं. त्या पाळण्याच्या दिशेने पाहते. ते मूल तिथे नाही, ते आता तिच्या पलंगावर झोपलेलं आहे. ती श्वास घेताच मुलाचे होठ हलतात आणि आवाज येतो, आई, पाळणा रिकामी राहू नये. ती घाबरून किंचाळते, पण आवाज बाहेर पडत नाही.
तिच्या तोंडातून एक थंड धूर बाहेर येतो आणि घरातला दिवा आपोआप पेटतो. त्या प्रकाशात दिसतं पाळणा आता हळूहळू स्वतः जळायला लागलाय. दोर तुटतायत आणि राखेत बाळाचा आकार तयार होत आहे. सावित्री त्या रात्रीपासून गावातून गायब झाली. ना पाहुलकुणा, ना किंकाळी, ना रक्ताचे थेंब. फक्त तिच्या घरात तोच पाळणा हलत होता आणि अंगईगीताचा मंद असा आवाज गावभर घुमत होता. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी घर बंद करून टाकलं. या घरात बाळ नाही, पण पाळणा अजूनही झोपवत राहतो असं सगळे म्हणू लागले. काळ गेला. 10 वर्ष. घर ओसाड पडलं. लोकांनी तिथे जाणंही बंद केलं. पण एका दिवशी एक परकी बाई गावात आली. गर्द केस, साधं कापड आणि चेहऱ्यावर एक दुःखाचं छायाचित्र. तिचं नाव होतं अंबा. अंबा शहरातून इथे आली होती पतीच्या मृत्यूनंतर आयुष्य नव्याने सुरू करायला. तिला घर हवं होतं, शांत, स्वस्त आणि लोकांपासून थोडं दूर. गावकऱ्यांनी सावध केलं, ते घर नको ग अंबा, ते शापित आहे. तिथे आधीच मूल आणि त्याची आई दोघेही नाहीसे झाले. पण अंबाने ऐकलं नाही. तिला त्या घरात काहीतरी ओढल्यासारखं वाटलं. सोनू कोणीतरी तिचं नाव कुजबुजते. ये माझ्या पाळण्यात झोपव मला. त्या रात्री अंबाने पहिल्यांदा घर साफ केलं. धुळीच्या थराखाली एक पाळणा दिसला, जुना पण अजून मजबूत. तिने तो हलका हात लावला आणि झुलवला. तो टिन करणारा आवाज पुन्हा दुमदुमू लागला. अंबा थबकली. तिच्या डोळ्यांसमोर काही क्षण सावित्रीच्या आठवणीसारख्या छटा चमकल्या. एक स्त्री, एक बाळ आणि काळं पाणी. तिला वाटलं तिचा भ्रम आहे. पण जेव्हा ती रात्री झोपायला गेली, तिच्या कानात तोच आवाज आला, आई मला परत पाळण्यात ठेव ना. अंबा घाबरली, उठली आणि पाळण्याकडे पाहिलं. पाळणा आपोआप हलत होता. त्यात बाळ नव्हतं, फक्त एक कपडा ओला. सोनू कोणीतरी पाळण्यातून बाहेर काढला आहे. तिच्या अंगावर काटा आला. तेव्हाच खिडकीतून वारा आत आला आणि पाळणा थांबला. अंबा थरथरत म्हणाली, कोण आहेस तू? उत्तर आलं नाही. फक्त पाळण्यातून टिन करणारा आवाज हळूवार येत राहिला. सोनू कोणीतरी पुन्हा झोपवतंय. घरात आता अंबा एकटीच राहत होती. गावातल्या लोकांनी तिच्याशी बोलायचं बंद केलं. कोणी म्हणायचं ती दररोज पाळण्याशी बोलते, कोणी म्हणायचं ती रात्री कोणाला अंगाई गाते. अंबा मात्र शांत होती. तिचं आयुष्य त्या पाळण्याभोवती फिरू लागलं होतं. एका रात्री पाऊस कोसळत होता. घराच्या फटीतून पाणी आत झिरपत होतं. अंबा पाळण्याशेजारी बसली होती. तिच्या ओठांवर एक मंद गाणं, झोप माझ्या बाळा, आई इथेच आहे. ते गाणं संपता संपत नव्हतं. तोच पाळणा आपोआप हलू लागला आणि खोलीत एक थंड सावली पसरली. अंबा उठली. तिच्या समोर धुसर आकृती दिसली. बाईचं रूप, ओल्या केसांचा वास आणि हातात ओलं बाळ. अंबा हळू आवाजात म्हणाली, तू 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 कोण आहेस? ती सावली पुढे आली आणि तिचा चेहरा हळूहळू स्पष्ट झाला. तो सावित्रीचा होता. सावित्री म्हणाली, तू माझं घर घेतलंस, माझा पाळणा घेतलास, आता माझा बाळही तुला हवंय का? अंबा मागे सरकली. मी काही केलं नाही, मी फक्त या पाळण्याची काळजी घेत होती. सावित्री हसली. एक काळं थंड हास्य. माझं बाळ अजूनही पाळण्यात आहे, माझं बाळ अजूनही पाळण्यात आहे. पण प्रत्येक आई जी या घरात येते तिला मी माझ्यासारखं बनवत जाते. अंबा घाबरली. म्हणजे तू मला? हो, तूच पुढची आई आहेस. तेवढ्यात वीज चमकली आणि घरातला दिवा विझला. अंधारात पाळणा प्रचंड वेगाने हलू लागला. अंबा खिलसाली, नको. पण तिचा आवाज बाहेर आला नाही. सगळं थांबलं आणि शांतता. सकाळी गावकरी आले. दरवाजा उघडला. घर रिकामी. पाळण्यात बाळ झोपलेलं. त्याच्या गळ्यात अंबाची चांदीची साखळी आणि भिंतींवर काळ्या धुरात लिहिलेलं, आई कोणाची. त्या दिवसांनंतर गावात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या घरातून 2 बायकांचे आवाज ऐकू येतात. एक सावित्रीचा आणि एक अंबाचा.
आणि त्यांच्यामध्ये तेच बाळ हसत असतं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.